नमस्कार श्रोते हो. सादर करीत आहे एक अस्सल इरसाल ग्रामीण विनोदी कथा खेळखंडोबा. लेखक आहेत अर्थातच शंकर पाटील. सकाळच्या वेळी सगळे चावडीवर हजर होते. तोंडात पानाचा तोबरा भरून पाटील आरामशीर तक्क्याला टेकून बसले होते. दोन्ही हातांच्या बेळक्यात मान टेकवून उगच वर आढ्याकडे बघत राहिले होते. गावचे सरपंच विभूती अण्णा अलकट पालकट मांडी घालून कोणाबरोबर तरी वादविवाद करीत बसले होते. त्यांच्या चढ्या आवाजाने वरच्या खापऱ्या हादरत होत्या. टक्क्याला टिकून बसलेले तलाठी अधनमधनं फुणगी टाकत होते आणि सरपंचांना ताव चढत होता. इंजन जोरात पॉक पॉक करत होतं. विभूती अण्णांचं बोलणंच तसं होतं. जरा तेल मिळायचा अवकाश की पट्टा चाकावर चढायचा आणि गिरणी चालू व्हायची. त्या आवाजानं येणारा जाणारा माणूसही उगाच थपकून वाटत उभा राहायचा आणि काय चाललंय म्हणून बोलणं ऐकायला चावडीत बसायचा. अशी विभूती अण्णांची गिरणी सुरू झाली होती. इंजनाला ताव चढला होता आणि दळणाची गर्दी व्हावी तशी माणसं चावडीत गोळा झाली होती. काही नुसतेच बघे होते तर काही हाक्या घालणारेही गोळा झाले होते. कोरम फुल भरला होता. कुणी गैरहजर नव्हतं. सगळे हजर होते आणि अशात टपाल आलं. एकाएकी गिरणी बंद झाली. सगळ्यांच्या माना लखोट्याकडे वळल्या. हाताच्या बेळक्यात मान टेकून बसलेले पाटीलही नजर रोखून बघत राहिले. तलाठ्यानं लखोटा खालवर तपासला. एका बाजूनं त्याचं तोंड फोडलं आणि चपटा लखोटा अबदार थापटी मारून गोल केला आणि बोटाच्या चिमटीत विंचवाची नांगी धरावी तशी आतल्या कागदाची एक कड धरून बेतानं खलिता बाहेर काढला. त्याच्या घड्या उघडल्या आणि बदामी कागद नाकासमोर धरला. नजर वरनं खालखाली सरकत चालली आणि एकाएकी त्याला बेजान हसू फुटलं. तसं दोघं चौघांनी काय ते असं म्हणत उगाच खॉ केलं. पाटीलही गचके दिल्यागत करून म्हणालं, काय हो, काय आलंय? विभूती अण्णाही तोंडाकडे बघत राहिले आणि आपलं हसू आवरून तलाठी म्हणाले, शिरगिंतीचं काम आले हो. आणि कसली शिरगंती असं विचारून पाटील बोलले, अहो परवा तर झाली किती? तलाठी म्हणाला, परवा माणसांची झाली, मग आता कशाची आली? आता विचारलंय गावात माकडं किती हायत? हे ऐकून सगळ्यात चावडीलाच हसू फुटलं आणि बंद पडलेली विभूती अण्णांची गिरणी पुन्हा चालू झाली. चाकावर पट्टा चढला. चांगलं 20 हॉर्स पॉवरचं इंजिन. एवढं तेल मिळाल्यावर काय गप बसल? गर्दन पुढं झोकून त्यांनी तोंड उघडलं. आईला गव्हर्नमेंट आहे का गिरमीट? आता बघा काय हाय ते. अशी तलाठ्यानं फुनगी टाकली आणि डोळे सप्पय उघडून बारीक नजरेनं तोंडाकडे बघितल्यागत करून विभूती अण्णा म्हणाले, माकडं किती हायत हे घेऊन ह्यासनी काय करायचंय? काय धार काढायची आहे त्यांची? सोंगाड्या किसन्या लांब एक कोपरा धरून बसला होता. आधन आलेला भात राट राट करावा तसं तोंडानं खदखदल्यागत करून तो म्हणाला, अण्णा धार कशाला काढतील हो? पाळणार असतील पाळणार. तोंड वळवून विभूती अण्णांनी विचारलं, लेका माकडं पाळून काय करते ते? डोकेबाज किसना बोलला, अहो सुधारलेली अवलाद काढायची असेल हो. त्या काय लेखा कोंबड्या आहेत काय र? किसना गप बसला नाही. डोकं लढवून सांगू लागला, अहो आता सगळ्यातच सुधारणा आली आहे की हो. गावठी कोंबड्या जाऊन व्हाईट लॅगर नाही का आली, तशी माकडांची बी पैदास करणार असतील. डोळे रोखून विभूती अण्णा म्हणाले, का हाईत ह्यांच्या पायी काय कमी खापऱ्या फुटत नाहीत होय? काय पिकात सोडणार आहेत काय? गप न बसता किसनानं सवाल टाकला, अहो मग माकडाची संख्या कशाला विचारली हो? विभूती अण्णांचं तोंड बंद झालं. सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. कोणालाच काही बोध होईना झाला. ह्या नव्या शिरगणतीचं कारणच समजेना झालं. तसा सोंगाड्या खुदकन हसला. एक वार हाताचा तळवा आपल्या तोंडावरनं फिरवला आणि भुवाय वर करून तो म्हणाला, मी सांगू? सगळ्यांनाच कोडं पडलं होतं. कोणालाच ते सुटत नव्हतं आणि मी सांगू असं किसनाने विचारल्यावर सगळी चावडी त्याच्याकडे टकामका बघत राहिली आणि तोच हसून म्हणाला, बघा शिवाय देशीला हा. खुदकन हसून विभूती अण्णा म्हणाले, तू ल्याका सोंगाड्या मुलकाचा बाकळ्या, तुझं कोण मनावर घेते र? बोल तू. नाही पाटील काहीतरी म्हणतीला. अभय देत पाटील म्हणाले, कोण काय म्हणत नाही, सांग र, बोल बघू. बोलू तर मग. सगळ्यांचा जीव बेजार झाला होता. तो काय बोलणार ह्याकडेच सगळ्यांचं कान लागून राहिला होता. नाटकं बघायला बसल्यागत माणसं तोंडाकडे बघत राहिली होती आणि त्याची नांदीच लवकर संपत नव्हती.
अखेर पाटीलच ख्यास मारून म्हणाले, आता लेका अंत नको बघू, लवकर बोल आणि मोकळा हो बघू. पाटलाचं तोंड लालबुंद झालेलं बघून किसनानं नांदी आटोपती घेतली आणि एक खाकरा काढून त्यानं तालसूर बरोबर जुळवून घेतला आणि मोकळ्या आवाजात म्हणाला, त्याचं असं हाय, वानर म्हणजे काय वाटलं तुम्हाला? अरे काय ते सांगल्या का? दुसरा एक जण म्हणाला, आईला हे सांगताय का आम्हालाच विचारत बसतंय? चावळी सगळी खदखदली. पुन्हा सगळ्यांच्या नजरा किसनावर लागून राहिल्या आणि किसनाने एक खाकरा काढून मिशीवरनं हात फिरवला. सगळ्या चावडीवर एक वर नजर टाकली आणि तोंड उघडून तो म्हणाला, असं का करता? अहो आता लढाईला तोड लागतंय का नाही? मग चालवा की अक्कल, असं म्हणून तो गप्पच झाला. आणि विभूती अण्णांनी चाकावर पट्टा चढवून आवाज दिला, ल्याका काय पेपर घालतोस काय आम्हाला? आम्हाला पोरं समजून तो मास्तर झालास व्हय? तसं नव्हं. मग कसं? असं म्हणून विभूती अण्णा म्हणाले, काय बोलायचं ते सांगून मोकळा हो की, का कोड्यात धरलेस? नाही सांगतो की. सांग लवकर. बाकळा किसनं एक वर हसला आणि पुन्हा एक खाकरा काढून म्हणाला, त्याचा असं हाय. विभूती अण्णांनी आवाज दिला, कसं असं हाय? अहो जरा रामायण आठवा की. रामायण आठवून काय काढा करतोस? काढा नाही वो. मग वाटतात सांग बघू. अहो वानर ही सेना म्हटलेली हाय. रामाला सुदीक त्यांनी मदत केली. रावणाला कोणी जेरीस आणलं. तशी आता काही ती रंगरूट भरती करायची असेल व माकडांची. सगळे खुळे होऊन तोंडाकडे बघत राहिले. त्याला काय बोलावं कोणाला कळालं झालं. सोंगाड्या किसना आणि थोडा अंगात कोस आणून म्हणाला, खोटं नाही सांगत, जरा विचार करा. सगळ्या मुलकात माकडं भरल्यात. जर सगळी गोळा करून नेली तर चिन्यांच्या टॉप्या पळवतील का नाही बघा. बायली त्यासनी लई तसली खोड. बोलू देणार नाहीत. कानपाटात हाणतील एकेकाच्या. चुंगमुंग करायला लागली तर हिच हिच करतील. नुसतं याटवान दावून पळवतील, सोडायची नाहीत. एवढं भाषण झालं. चावडी सगळी पालथी पडून हसत होती आणि हसू आवरल्यावर भाषणाचा शेवट करत किसना म्हणाला, असं काहीतरी धोरण आखला असेल आणि म्हणून शिरगंतीचं काम आलं असेल हो. समारोप करून किसना गप बसला आणि त्याला खोळ्यात काढून विभूती अण्णा म्हणाले, किती खुळचा टाचीला, माणसात जमा हाय का र तुझी? किसनाने विचारलं, अहो मग कशापायी माकडाची मोजदात करायची हो? अरे हाटावरच्या शान्या, खोळ्या गाडवा, अशी एक एक पदवी बहाल करत विभूती अण्णा म्हणाले, गव्हर्नमेंट काय खोळा आहे काय? अहो शान असेल हो, पण माकडांची मोजदात काय हे सांगा की. बाकळा किसना आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. मुद्द्याचं उत्तर दिल्याशिवाय त्याचं बोलणं कोणाला खोडता येईना. विभूती अण्णा नुसतेच सरपंच नव्हते, तल्लग डोक्याचे होते. डोळे वटारून किसनाकडे बघत ते म्हणाले, खोळ्या लेका, कशापायी त्यांची मोजदात करावी लागती? कशापायी हो? अरे पार्लमेंटात प्रश्न विचारला असेल. सरपंचांनी असं उत्तर दिलं आणि किसनाची ही मती गुंग झाली. गडी नुसता तोंडाकडे बघत बसला आणि सरपंचांनी विचारलं, कळलं का? मुंडी हलवत किसना बोलला, काही नाही बा. त्याला फैलावर घेत विभूती अण्णांनी विचारलं, पार्लमेंट माहित आहे काय? पार्लमेंट कवा बघितलंयस का डोळ्यांनी? कशाला बघायला जाऊ? काय कारण हो? विभूती अण्णांनी धारेवर धरून म्हटलं, मगाशी लेका रामायणात घुसायला लागला होतास आणि तुला पार्लमेंट माहित नाही होय? नाही हो, काय भानगड आहे ही? तुला लेका सगळी भानगडच दिसती. अहो पर काय हाय ते तरी सांगा की हो. ते काय कोणचं गाव हाय का माणूस हाय का काय हाय? ते असं सांगून समजायचं नाही, गप बस. पण गप न बसता किसनानं सवाल केला, अहो पर तिथं प्रश्न कोण विचारतात हो असलं? कोण? असं जोरात म्हणून विभूती अण्णांनी सांगायला सुरुवात केली. अरे बाबा, एक एक गबरू काय पाहिजे ते विचारतात. नुसती माकडच काय घेऊन बसलायस? तर मग अरे गाडव किती आहेत म्हणून सुधीक विचारतील, त्याचं उत्तर द्यायला लागतंय माहिती. आणि मांडो लावून किसना म्हणाला, म्हणजे सरकारी कचेरी हाय म्हणा की एक. असं तिथं काय पाहिजे ते विचारत असतात. वरनं विचारलं की आपल्याला माहिती द्यायला लागते बाबा. मघापासून गप्प बसलेले तलाठी समोर पडलेल्या लोखोट्याकडे बघत म्हणाले, हे काय, हे अर्जंटच आलंय. बघू, इकडं आणा. असं म्हणून विभूती अण्णांनी लोखोटा हातात घेतला.
उलथापालथ करून त्याची नीट पारख केल्यागत केली आणि आपला कयास बरोबर असल्याचं दाखवून ते म्हणाले, अहो करेक्ट आहे, एवढं अर्जंट आलंय म्हणजे पार्लमेंटातच विचारलंय. बुड हलवून पाटील बोलले, आली का बायदा? विभूती अण्णांनी विचारलं. बायदा कसली? पाटील म्हणाले, अहो आता माकडाची शिरगंती करायची कशी? ती काय पाळीव जनावरं आहेत वय? गेलं घरोघर की मिळेल माहिती. विभूती अण्णाही तोंडाकडेच बघत राहिले. मगापासून हे कोणाच्याच ध्यानात आलं नव्हतं. माकडाची संख्या का विचारली असेल यावरच इतका वेळ वाद झाला होता. एक कोडं गेलं आणि दुसरं पडलं. पहिलं कोडं विभूती अण्णांनी कसं तरी सोडवलं होतं, पण हे नवं पडलेलं कोडं सोडवणं महाकठीण होतं. कुणाचंच काही चालेना झालं. ही शिरगंती करायची कशी? माकडाची अवलाद काय एका ठिकाणी बसून असते? टाणाटण उड्या मारत जाणारी जाती. त्यांच्या मागणं कुठं आणि किती पळायचं? बरं, त्यांचा मुक्काम काय एका ठिकाणी असणार? गावात आली म्हणजे 10 घरांवर बसणार आणि रानात चहूकडं पसरणार. कुठं कुठं म्हणून त्यांना बघायचं. विचार करून डोळे पांढरे व्हायची वेळ आली. कशी मोजदाद करावी कळेना झालं. आणि खाली त्यात तर लिहिलं होतं, त्वरित माहिती पाठवावी. अहो पाठवावी हे खरं, पण कशी पाठवावी? कोडं पडलं आणि विभूती अण्णाच म्हणाले, पाटील कसला एवढा विचार करता? तर काय करू मग? भाडकन विभूती अण्णा म्हणाले, द्या की ठोकून अंदाजानं. असं करून कसं चालल? विभूती अण्णांनी विचारलं. तर मग काही एक एक कॅस मोजत बसता काय अंगावरचा? असं म्हणता? तर मग काय माकडं मोजत बसता काय पाटील? मग काय अंदाजानच ठोकून देऊ म्हणता? हा, दाबून दे जो ऐसजे. असं म्हणून विभूती अण्णा मोकळे झाले आणि कचवचल्यागत करून पाटील म्हणाले, अंदाजानच कसं द्यायचं हो? काय होतंय? कोण तपासायला येणार आहे का शाना? वरनं कुणाला कळतंय? कुणाला कळण्यासारखं नव्हतं हे खरं, कुणी तपासायलाही आलं नसतं. पण कुणी चाडी केली तर काय करा हा घोर होताच. म्हणजे अंदाजानं माहिती देण्यात धोका होताच. मोजदाद करणं भागच होतं. पाटलांनी तलाठ्याला विचारलं, काय वो, कशी कशी शिरगंती करायची? डोळे झाकून तलाठ्यानं थोडकं मनन केलं आणि मग झाकलेले डोळे उघडून ते म्हणाले, असं करूया. कसं? आज दवंडी देऊ गावात. दवंडी? होय. असं म्हणून तलाठ्यांनी आपली आखणी सांगितली. उद्या सकाळ पाक सारं गोळा करू गाव. 400 तरी माणूस गोळा होईल. शांभराचा एक एक पुट्टा करू आणि 4 पुट्ट 4 दिशेला सोडू. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. कसं? पाटलांनी मान डोलावली. त्यांना तलाठ्याची आखणी बेस्ट वाटली. पण विभूती अण्णा नाक मुरडत म्हणाले, का गावाला ताप देता? हाईत एक 500 माकडं म्हणा, नाहीतर 1000 म्हणा आणि करा रिपोर्ट. एवढं धाडस पाटलाजवळ नव्हतं. ते असतं तर ते स्वतःच नसते का सरपंच झाले. विभूती अण्णांचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. तलाठ्यानं केलेली आखणी त्यांना पसंत पडली. दिवस मावळून कडूसं पडलं आणि दवंडी द्यायला तराळ गावातून फिरू लागला. नाक्या नाक्यावर उभं राहून त्यानं साधवायला सुरुवात केली. ऐका हो ऐका, उद्या सकाळी दिवस उगवायला आपल्या गाव शिवतली माकडांची मोजणी होणार आहे. तरी समस्त गावकऱ्यांनी भाकरी बांधून येरवाळी चावडीवर यावं. माकडं मोजायला सगळ्यांनी जायचं हाय हो. अशी गावातनं दवंडी फिरली आणि गाव हसत राहिलं. ही कसली मोजणी काढली काय कळना झालं. गंमत वाटली आणि रात्र जाऊन दिवस केव्हा उगवतोय असं सगळ्यांना झालं. एखाद्या जत्रेला जावं तशी माणसं भल्या सकाळी दिवस उगवायला चावडीवर येऊन बसली. भाकरी बांधून माणसं आली. ही गर्दी झाली. गंमत कोणाला नको असते? 400 तिथं 500 माणसं जमा झाली. एवढा समुदाय आयता गोळा झाला होता. चावडी पुढचं पटांगण नुसतं फुलून गेलं होतं. मुंगीला पाय ठेवायला वाव नव्हता. संधी साधून तलाठ्यांनी एक भाषण दिलं. 4ही दिशेनं कसं जायचं, भाकरी कुठं खायची, पाणी कुठं प्यायचं, विसावा कुठं घ्यायचा, दिवस मावळे तोवर शिव कशी गाठायची हे सांगून झालं. 100-125 माणसांचा एक एक पुट्टा तयार झाला. त्यांचा नायक ठरला आणि 4 पुट्ट्यांची तोंड 4ही दिशेला लागली. शिरगंतीला आरंभ झाला आणि पाटील तलाठी देखरेखीवर सुटले.
एक एक मैलाच्या रांगा रानं तुडवत पुढे जाऊ लागल्या आणि चाहूल लागून माकडं पुढेच पळू लागली. चाल करून सैन्य जावं तशा तुकड्या निघाल्या आणि वानरसेनाही टनाटन उड्या मारू लागली. माणसं जमिनीवरनं पळत होती आणि वानरं आजच्यात एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उड्या टाकत होती. ती वरनं निघाली, माणसं खालनं चालली. मोजणार कशी? भाकरी खायची वेळ भरत आली तरी वानरं काही मोजायला सापडेना झाली. आली का पंचायत? आता काय करायचं? सगळा घोळ होऊन बसला. तिकडं हा घोळ झाला आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशेनं माणसं पुढे चाललेली बघून पाटील तलाठी आनंदानं चावडीवर येऊन बसले. चारही अंगानं टेहळणी करून त्यांचेही पाय दमले होते. अशात खबर विचारायला विभूते अण्णा चावडीवर उगवले. दोघांनाही आरामात बसलेले बघून लांबनच त्यांनी विचारलं, काय म्हणती शिरगंती? तोंडावरचा घाम पुसून पाटील बोलले, झकास चालली या. बघून आला जणू. तर मी दक्षिण उत्तर नजर देत फिरून आलोय आणि तलाठी असं पूर्व पश्चिम फेरा मारून आलं. असं असं म्हणून विभूती अण्णांनी पुन्हा विचारलं, मग जोरात चालू आहे म्हणा की काम? जोरात अशी शब्दाची फेक करून पाटील तोंडाकडे बघत म्हणाले, अहो एका मिलिटरी जावी तशी माणसं निघाल्यात. मध्ये गोव्याला सैन्य गेलं तर ते बघितलंय का? तशी चाल करून माणसं चालल्यात बघा. विभूती अण्णा हसत म्हणाले, माकडं मोजायला निघाल्यात का मारायला हो? बोले असं म्हणून पाटील बोलले, तुम्हाला सगळी थट्टाच वाटतेय जणू. जरा थांबा. थांबून काय करू? भाकरी खायला आता माणसं माघारी येतात बघा. काम सोडून का आटपून हो? अजून थट्टाच वाटते वय. आता माकडं गोळा होत्यात बघा. तलाठी छाती काढून म्हणाले, कोणची दिशा आधी येईल त्यासनी बिल्ला ठेवलाय हा. मग कुठली त्यासनी भाकरी खायची सुस्ती आहो? वर्णन करून तलाठी सांगू लागले, गर्जना करत निघाल्यात. वीरश्री चाढली बघा. फुगिवलेच तसं. कसं? अहो जी दिशा बिल्ला मिळवल त्यासनी कलेक्टरच्या हस्ते तो द्यायला लावणार म्हणून सांगितलंय. असं म्हणून तलाठी बोलला, कशी लागल्यात पळायला. शाबास की कोणाच्या घरची बाबा, फुकटी ती का? तवर एक कुठली तरी एक दिशा पळत आली. वानरं यावी तशी माणसंच उड्या टाकत येताना दिसली. ती लांब आहेत तोवरच पाटील म्हणाल, काय गडबडीनं आली गा माणसं? तलाठी बोलला, पूर्व आली जणू पूर्व. बारीक डोळ्यांनी लांबवर बघत पाटील म्हणाले, माझ्या मताने उत्तर यायला पाहिजे होती. विभूती अण्णा तोंडाकडे बघत राहिले. पाटलांची छाती अभिमानानं भरून आली होती. त्यांना गप तक्क्याला पाठ लावून बसवेना झालं. गुडघ्यावर भार देऊन ते लांबवर बघत म्हणाल, कसं आलं गबरू? आणि विभूती अण्णांकडे मान वळवून त्यांनी खवाट सवाल केला, अंदाजानं ठोकून द्या म्हणत होतासा नाही का? हा, किती येळ मोडला? तोंडफोड झाल्यागत विभूती अण्णा गप झाले. तवर सेना येऊन चावडीवर धडकली. बसलेले पाटील उभे राहून म्हणाले, शाबास बहादरांनो, अशी कामगिरी करावी. आणा आकडा इकडं आणा. तुकडीचा नायक आकडा न देता तोंडाकडेच बघत राहिला आणि डोक्याची टोपी काढून घाम निरपत बोलला, कशाचा आकडा त्याच्या आईला. पाटलांच्या तोंडावरची टवटवी पार मावळली. चेहरा काळा ठिक्कर पडला आणि खालच्या पट्टीत त्यांनी विचारलं, का? काय झालं र? सगळं उलट झालं पाटील. हे ऐकून विभूती अण्णांचा चेहरा टवटवीत झाला. त्यांनी गडबडीनं विचारलं, काय काय झालं रे? त्यानं सांगायला सुरुवात केली, माकडं लई बिरकी, ती काय मोजायला गावत्यात. आम्ही जसं मागणं जाऊ तशी ती पुढेच पळायला लागल्यात. माणसाला ऐकत्यात होय? विभूती अण्णा खो खो हसले आणि पाटलांकडे बघत म्हणाले, खोळ्याची चावडी आणि मीराबाईची मसूद म्हणायची ती यालाच बघा. अहो हर हर महादेव आणि शिवाजी महाराज करत सुटलेली माणसं माकडं कशी राहतील जाग्यावर? सगळंच चुकलं होतं. पाटील तलाठी दोघेही विचार करत राहिले. आता कसं करायचं? म्हणजे आता सबंध दिवसाची खोटी होणार. आली का पंचायत? तवर पश्चिम आली. पश्चिम येऊन उभी राहिली नाही तवर दक्षिण आली आणि अजून उत्तर कशी आली नाही म्हणेस तोवर उत्तर येऊन हजर झाली. सगळ्यांचा अनुभव एकच. आता काय करायचं? अखेर तलाठीच उठून उभे राहिले आणि एक भाषण देत म्हणाले, बंधू भगिनींनो. सगळे बंधूच जमा झाले होते. भगिनी आपापल्या घरातच बसून होत्या.
पण तलाठ्यांनी डोळे झाकून आपला भाषणाचा मायना म्हणायचा तसा म्हटला आणि 4 गोष्टी सांगायच्या तशा सांगितल्या. रात्रीतनं काहीतरी तोडगा काढू असं आश्वासन दिलं आणि पुन्हा सकाळी सगळ्यांना भाकरी बांधून चावडीवर बोलावलं. आदल्या दिवशी माणसं पळून दमली होती, हौसत संपली होती. 600 तिथं अवघी 200 माणसं कशीबशी हजर होती. रात्रीतनं नवी योजना आखली होती. 50-50च्या 4 तुकड्या तयार केल्या आणि गावाकडनं शिवेकडे न जाता शिवेकडून गावाकडे यायचा घाट घातला. शिव कशी गाठायची, मालगाडीच्या डब्याची रांग लागल्यागत एका पाठोपाठ माणसाने रांग धरून कसं जायचं आणि येताना कसं पसरून यायचं हे सविस्तर समजून सांगितलं. ह्या नव्या योजनेत माकडांना शिवे बाहेर पळून जायला वाव नव्हता. पळून पळून कुठं जातील तर गावातच येतील. शिवाय रात्रीतनं गोळा करता येतील तेवढे सायकलीचे पंप जमवले होते. वाण्याच्या दुकानातनं 4 रांगाचे डबे आणले होते. रिकाम्या बादल्या आणि ते डबे प्रत्येक तुकडीच्या स्वाधीन केले. वाटेत विहिरी होत्याच, पाण्याचा तोटा नव्हता. मोजदात करण्यात काही घोटाळा होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली होती. माकड मोजलं की त्यावर रंगाची पिचकारी मारायची. 4ही तुकड्यांना 4 रंग वाटून दिले होते. ज्या रंगाची माकडं जास्त दिसून येतील त्या रंगावरून त्या तुकडीची बहादुरी करणार होती. अशी सारी जय्यत तयारी झाली. 4 दिशेनं 4 मालगाड्या सुटल्या. गर्जना करायची नाही, घोषणा द्यायची नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. माणसं गुपचूप निघाली. दुपार झाली. पाटील तलाठी चावडीत बघत बसले होते. एवढ्यात चावडीवरचं छप्पर दाण आणलं. कुठनं काय पडलं म्हणून सनदी पटांगणात धावत गेले आणि वर चावडीकडे बघत एक जण म्हटला, अगं आय 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 आय. घाबरून पाटलांनी विचारलं, काय र काय? सनदी लांबूनच म्हणाला, अहो वांडर म्हणाची काय हो ही. वरनं छप्पर सारं हादरत होतं. वर कान आणि बाहेर डोळा देत पाटलांनी विचारलं, किती आल्यात र? अहो काय मोजा येतय काय हो, असं म्हणून शिरगट्टी चालू केली. 1 2 3 10 झालं, 15 झालं, 20 झालं तरी त्याचं मोजणं संपेना. ध्यान देऊन सनदी मोजत होता आणि त्याला बेसावत बघून चावडीवरच्या एका वानरानं जी एक खापरी दिली फेकून ती बरोबर पायाच्या नळीवरच बसली. मोजणी सोडून सनद्यानं पाय हातात धरला आणि एका पायावर हा हा म्हणत चावडीत येऊन बसला. तोंडातलं बोलणं बाहेर पडेना झालं. लागलं काय र, लागलं काय र असं म्हणस्तोवर सगळी वानरसेना पटांगणात येऊन उभी राहिली. 1 ना 2, 5, 25 वानर. त्यातला एक एक गडी भाला ढोल्या ढोल्या होता. बघताना भीती वाटत होती. पिंजऱ्यात वाघ फिरावा तसं ते इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं फिरताना दिसू लागले. एकेकाच्या शेपट्या भल्या वाव वाव लांब होत्या. पाटलांची आणि त्यातल्या एका वानराची दृष्टभेट झाली. बहादरानं दांडपट्ट्यागत शिपटी हलवली आणि झुपका खालच्या भुईवर आपटून तोंडानं हिच्च केलं. पाटलांना घाम फुटला आणि तलाठ्यांना बोलता येईना झालं. ते कसे बसे म्हणाले, काठ्या घ्या, काठ्या घ्या. कोण काठ्या घेणार? इनमीन 3 सनदी चावडीत राहिले होते. त्यात एकाच्या पायाची नळी फुटली होती. इकडं अशी तारंबळ उडाली आणि 4ही दिशेनं माणसं जवळ येऊ लागली. 4ही तुकड्यांनी गाव वेडगटलं आणि हलकल्लोळ माजला. वानर दुकानात शिर, कोणाच्या घरात घुस, कोणाच्या परड्यात उडी ठोक, कोणाच्या पत्र्यावर नाचकर अशी करू लागली आणि सगळा हैदोस माजला. अंग चुकारपणा करून मागं राहिलेले लोक खुशाल रानात जाऊन बसले होते. ते आपल्या रानातनच गावाकडे तोंड करून बघत राहिले. गावात सगळा बायकांचा कारभार होता. वानरं अशी घरात शिरू लागली आणि बायका उर बडवत रस्त्यानं फिरू लागल्या. धर घराचं दार बंद करता येईना झालं. पुढचं दार लावावं तर मागच्या दारानं ते आत शिरू लागले आणि दोन्ही दार बंद करावीत तर झळक्यातनं आत येऊ लागले. झाला का गोंधळ? गावात हा सावळा गोंधळ उडाला आणि 4ही अंगानं चाल करून येणाऱ्या पलटणी जोरात येऊ लागल्या. किल्ल्यात काय गोंधळ उडालाय याची त्यांना कल्पना नव्हती आणि त्यांना कसा इशारा द्यावा हे गावात कोणालाच कळत नव्हतं. माकडं परवडली पण माणसं नकोत अशी पाळी आली होती. ह्या पलटणी कशा आवराव्यात हाच घोर लागला होता आणि गावात शिरलेली वानरसेना नुसती पळून खेळत होती. सबंध गावाभोवती माणसांचं कड पडलं होतं आणि गणती नाही ती वानरं सगळी गावात घुसली होती. बघावी तिकडं वानरच दिसत होती. एक घर त्यांच्या तावडीतनं सुटलं नव्हतं आणि औषधाला सुद्धा खापरी शाबत राहिली नव्हती.
घरावरच्या खापऱ्या अंथरून पसरावं तशा रस्त्यावर पसरल्या होत्या. नुसता बुकणा उडाला होता. कोणाच्या परड्यात देव कापसाची, पेरवाची, डाळिंबाची अशी झाडं होती. रोज पाणी घालून वाढवली होती. त्यांचं भद झालं होतं. कडाकड फांद्या मोडत होत्या. कुसवावरच्या पांढऱ्या मातीच्या विटा धडाधड खाली कोसळत होत्या. 2 मेढी लावून उभी केलेली छपरं कोसळत होती. पत्रे ढासळत होते. ढग गडगडावा तसा मधनं मधनं आवाज उठत होता. किल्ला वानरांनी सर केला होता. गावाची चटणी उडाली होती. चारी अंगानी आलेल्या पलटणी जेव्हा गावात शिरल्या तेव्हा त्यांचे डोळे उघडले. वानरं मोजायची ते रस्त्यावरच्या खापऱ्या मोजत माणसं उभी राहिली. कशाचा रंग आणि कशाची शिरगंटी. गावात शिरलेली वानरसेना बाहेर कशी हुसकून लावायची हाच घोर सगळ्यांना लागला आणि पाक साऱ्या गावात आरडाओरडा सुरू झाला. गल्ली बोळातनं पलटणी पळू लागल्या. आधी वानरांनी गाव झोडपलं होतं. काही बाकी ठेवलं नव्हतं. त्यात माणसं धुडगूस घालू लागली. पळापळ सुरू झाली. नुसता धुराळा उडाला. वानरं गावाबाहेर पडली तरी माणसांचा गोंधळ संपेना झाला. रात्र गेली. दिवस उजाडला. विभूती अण्णा चावडीवर हजर झाले. हसऱ्या चेहऱ्यानं पाटलांना म्हणाले, काय म्हणती शिरगंती? काय म्हणणार बाबा, मुजली का माकडं? कशाची मोजतोय माकडं? मग आता कसं कळवणार वर? द्यायचं ठोकून अंदाजानं, पाटील डोळे झाकून म्हणाले. मग सांगत नव्हतो मी तुम्हाला? वय, आम्हीच बी ऐकली म्हणून ऐकलं नाही हो. मग आता तरी डोळं उघडलं का नाही? उघडलं कसलं, चांगली माती पडली डोळ्यात. सगळ्या गावचा इद्दोष झाला, पाटील म्हणाले. पाटलांनी शिरगंटीचा रिपोर्ट तयार केला. अंदाजानंच कळवायचं होतं. मनाला येईल तो आकडा त्याच्यात भरला आणि खुशाल लखोटा मामलेदार कचेरीकडे पाठवून दिला. त्यावर अधिक विचार करायला सवडच नव्हती. गावची साफसफाई करायचं काम मागं राहिलं होतं. 4 तिथं 8 रोज झाले तरी घराच्या शेकारण्या चालूच होत्या. खापरी मिळाली तर गडी मिळेनात अशी अवस्था झाली. अजून चावडी शेकारायची राहिली होती आणि अशातच एक लखोटा आला. ही आणि काय बाला, आणि तलाठ्यानं लखोटा हातात घेतला. कापऱ्या हातानं त्यानं लखोटा फोडला. सरपंच हजरच होते. डोळे लावून बघत राहिले होते आणि तलाठी एक हात तोंडाला लावून सगळ्या गावाला उद्देशून म्हणाला, आता पालथा पडा. का ह्यो काय आणि आलंय असं विचारत पाटील तलाठ्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि समोरच्या डेस्कावर पालथं पडून तलाठी हसत म्हणाला, आता आणि वर्ण आलंय. त्याला पुढं बोलता येईना झालं आणि घाई करत विभूती यांना म्हणाले, काय आलंय? कसं बस हसू आवरत तलाठी म्हणाले, वर्ण विचारलंय, माकडं नकोत, गाढवं काळवा. थोत्तेच्या असं म्हणत पाटलांनी खाली वाकून नमस्कार केला आणि विभूती अण्णा म्हणाले, बघा कारभार, माकडाची शिरगंती झाली, आता गाढवांची आली. सोडा फलटणी आणि घाला गोंधळ. पाक सारी चावडी पालथी पडून हसू लागली. 20 हॉर्स पॉवरचं इंजिन नुसतं पॉक पॉक करू लागलं. माकडांच्या शिरगंतीच्या वेळी सरपंचाचा सल्ला न ऐकण्याची पाटलांनी चूक केली होती. यावेळी हातून अशी गलती होऊ नये म्हणून पाटलांनी सरपंचांनाच विचारलं, आता विभूती अण्णा काय कळवायचं वर? कळवा की. काय म्हणून? अहो त्यात काय अवघड आहे असं म्हणून विभूती अण्णा बोलले, गावच्या माणसांची संख्या काढायची आणि द्यायची ठोकून. अहो ते झालं हो, पण आता माकड का नको झाल्यात? एवढा ताप दिला, काय गोंधळ म्हणायचा यो? विभूती अण्णा म्हणाले, आता असं करा, कोणतरी एक जण जाऊन तालुक्याला जाऊन बघूनच या. माकडं का नकोत आणि गाढवं का पाहिजे हे जरा खडसवूनच विचारा की. काय गोंधळ चाललाय कळत नव्हतं. प्रत्यक्ष उलगडा व्हावा म्हणून गावचे तलाठीच तालुक्याला गेले. मामलेदार कचेरीत जाऊन ते चौकशी करून येणार होते. सगळी चावडी त्यांची वाट बघत बसली होती. तलाठी आले आणि घाईघाईनं चावडीत शिरून खाली न बसता उभं राहूनच म्हणाले, चांग भलं. काय हो, काय झालं? अहो खोबरं उधळा खोबरं सरकारच्या नावानं असं म्हणून पुन्हा एकदा गजर केला, चांग भलं. चावडी सगळी टकामका बघत राहिली. टक्क्याला पाठ लावून तलाठी सप्पय टेकून बसलं आणि पाटलांनी तगादा लावून विचारलं,
काय हो, काय भानगड? विभूते अण्णांना दम निघण्यात आलं. तोंड पसरून तेही वाट बघत राहिले आणि मग तलाठ्यांनी हकीकत सांगायला सुरुवात केली. नुसता खेळ खंडोबा बघा. आता ऐका ध्यान देऊन. माणसं चित्त देऊन ऐकत राहिली आणि तलाठी सांगू लागले. अहो, सगळा मामलेदार कचेरीत गोंधळ हो. हाच धुडगूस चाललाय. एका तालुक्यात 70 गावं. 70 गावाला फरमान सोडून मामलेदार मोकळं झालं का? अहो, दाबून देतो ऐसा जे असं सगळ्यांना कळवलं की. कोणी 500 कळवली, कोणी 1000 कळवली. मामलेदार कचेरीतली खुळी ही सगळी बेरीज करून दिली की धाडून वर. अहो, आकडा फुगला, गेला लाखाच्या घरात. वर्ण झाली म्हण विचारणा. एका तालुक्यात एवढी संख्या कशी? मामलेदार डोकं धरून बसला. आता करायचं काय? कारकुनानंच अक्कल लढवली. दाबून देतो ऐसा जे असं केलं आणि निम्मा आकडा कमी करून कळवलं वर. मग वर्ण आणि टपाल खाली आलं म्हण. कशाची खाणेसुमारी केली नीट बघावी. कचेरीत काहीतरी गोंधळ दिसतो. आता झालं का? डोळं पांढरं व्हायची वेळ आली. पार पहिल्यापासनं टपाल काढून बघू लागलं आणि चूक सापडली की वो. कलेक्टरचं टपाल होतं इंग्रजीत. त्याने विचारलं होतं डॉंकी किती. अहो, त्यातला डी खाऊन शान्या टायपिस्टनं यम टाकला होता आणि ह्यो यम भाऊला बघा यम. ही आणि काय भानगड असं पाटलांनी विचारलं आणि तरखडकरची 1-2 भाषांतर पाठ केलेल्या तलाठ्यानं सांगितलं. अहो, डांकी म्हणजे गाढव आणि मंकी म्हणजे माकड हो. असं म्हणजे डॉंकीन मंकीत गोंधळ झाला म्हणा. हा बघा, असं म्हणत तलाठी बोलला. वर्ण डॉंकी चाला पर खाली मंकी झाला आणि सगळा गोंधळ उडाला बघा. धन्यवाद.